द मा मिराजदार यांच्या गंमत गोष्टी या विनोदी कथासंग्रहातून कुरघोडी नावाची कथा. किसन नावी अलीकडे फार अडचणीत आला होता. त्याची ओढगस्त होत होती. अलीकडे गिऱ्हाईक बरेच कमी झाले होते. दुसऱ्या कुठल्या तरी परगावच्या न्हाव्याने गावात दुकान टाकून चढाओढ सुरू केली होती आणि महागाईने लोकही म्हणावा तेवढा दर देत नव्हते. सध्या पोटापुरते मिळायचीही पंचायत झाली होती. ज्वारी आहे तर तेल नाही, तेल आहे तर मीठ मिरची नाही, असे सगळे चालले होते. आजचा दिवस भागला, पण उद्याचे काय हा प्रश्न सारखा भेडसावत होता. एकूण गड्याची दैना झाली होती. त्यातून कसा मार्ग शोधावा हे त्याला कळत नव्हते. तो आपल्या परीने पुष्कळ विचार करीत होता, पण तरीही काही सुचत नव्हते. आज फार तर फार आणीबाणीची परिस्थिती होती. घरात ज्वारीचा दाणा शिल्लक नव्हता. शेजार पाजार, उधार उसनवार या सगळ्या गोष्टी करून झाल्या होत्या. आता त्यातून काही मिळण्यासारखे नव्हते. घरात सकाळपासून चूल पेटली नव्हती. सकाळचे चहा पाणी झाले नव्हते. किसन बाहेर ओट्यावर उगीच बसला होता. तोंड वेडेवाकडे करीत काहीतरी आठवून पाहत होता, पण काही आठवत नव्हते. नवे सुचत नव्हते. घंटा दीड घंटा बायकोने वाट पाहिली. शेवटी सकाळ निम्मी गेली. उन्हे ओसरीवर आली. तसा मात्र तिला काव आला. मोठ्यांदा ओरडून ती म्हणाली, आता हलताय का नाही? जावा की बाहेर. आणा कुठनं तरी शेरमापटं जोंधळ. न्हावी रडकुंडीला येऊन म्हणाला, अगं पण आणू कुठून? कोण देत नाही आता. जरा बघचाल का कसं? का हितनच नाही म्हणून सांगचाल? अगं पण जाऊ कुठं ते मला नाही ठावं, बायको झटक्याने म्हणाली. काय आणलं तर मिळेल तुकडा, नाहीतर बसावं लागल उपाशी खुशाल. बसाई येईल एखाद्या टायमाला. राहिलं उपाशी तर काय होतंय? नवऱ्याचे हे थंडपणाचे बोलणे ऐकल्यावर बायको चिडली. तिच्या डोक्यात संताप चढला. बाहेर येऊन तिने दोन्ही हात त्याच्या भोवती नाचवले. सगळ्या गल्लीला ऐकू जाईल अशा खणखणीत आवाजात ती म्हणाली, आहा, दिवे ववाळू का तुमच्यावरनं? पोट भरता येईना तर लगीन केलं कशाला मग? अंगाला राख फासून जोगड्यावानी का नाही हिंडलात? तरी बरं, पोटाला लेकरू नाही अजून 10 वर्ष झाली तरी. बायकोने एकाएकी असा उद्धार केल्यावर न्हावी गडबडला, घाबरूनच गेला. त्याच्या मनाला ते बोलणे फार लागले. रागारागाने डोक्याला टोपी चढवीत तो म्हणाला, बरं, लई आवाज करू नगस. लाकडं बघ, तवर मी ज्वारी आणतो कुठनं तरी. आणि लांब धांगा टाकीत तो निघाला. गाव ओलांडून रानाच्या दिशेने झपाझपा निघाला. चालता मनात विचार करू लागला की आता नेमके कुठे जावे. गावात तर आपली एकाही घरी पत राहिलेली नाही. एकदा दोनदा सगळ्यांनी शेर पायली धान्य उसने दिलेले आहे. ते परत केल्याशिवाय पुन्हा मागायला तोंड नाही. आता रानातच कुठेतरी गेलं पाहिजे, पण कुणाकडे जावं? गेल्यावर हमखास देईल असा गडी कोण आहे? मग एकाएकी त्याला सखाराम पाटलाचे नाव आठवले. सखाराम पाटलाची बायको बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. त्यामुळे पाटील सध्या मुक्कामाला मळ्यातच वस्तीवर होता. तो लहरी माणूस आहे. एखाद्या वेळी काही देणार नाही, फुकट तकाटा देईल. पण गडी सुतात असला तर शेरमापट्याला नाही म्हणणार नाही. लहर लागली तर पायलीभर सुद्धा देईल. गड्याची तब्येत मात्र लागली पाहिजे. हां, तेवढं आहे. ते जुळलं
तर मग साधलं काम आपलं. किसन नाव्याने मनाशी इतका सगळा विचार केला, चालता चालताच केला आणि मग तो झपाट्याने पाटलाच्या वस्तीकडे आला. ओढ्याच्या पलीकडच्या अंगाला पाटलाचा मोठा मळा होता. ओढ्याला लहानशी धार होती. तिच्यातूनच गाडीवाट मळ्यात गेलेली होती. ओढ्याकडेला लागून गच्च ऊस लांबपर्यंत पसरला होता. त्याच्या कडेने शिरणीचे गचपान दाटले होते आणि एक वर्षभर पोसलेल्या उंच उसावर पांढरेशुभ्र तुरे वाऱ्याने हलत होते. जिकडे पाहावे तिकडे ऊसच ऊस दिसत होता. बायदी पाटील गबरगंड झालाय ते उगी नव्ह, असं म्हणत न्हावी मोठ्या कौतुकाने हेव्याने उसाकडे पाहत राहिला आणि मग पुढे निघाला. चालता चालता त्याच्या लक्षात आलं की सरळ गाडीवाटेने वस्तीवर पोचायला थोडासा वेळ लागेल. त्यापेक्षा उसाच्या फडात घुसावे, बांधाबांधाने मधल्या वाटेने निघाले म्हणजे नेमके आपण वस्तीवर जाऊन टपकू. तेवढाच लांबचा तकाटा चुकेल. उसाच्या फडातून न्हावी भराभरा टांगाटाकीत निघाला. बांधावर आडवी आलेली पाने मोडून पडलेली कांडी हाताने बाजूला करीत चालू लागला. न्हाव्याने निम्मा फड ओलांडला आणि तेवढ्यात उसात खसपस झाली. कुणीतरी इकडे तिकडे गेल्यासारखी पावले वाजली. एकाएकी कसली तरी धडपड ऐकू आली. त्याबरोबर न्हावी एकदम दचकला. कावराबावरा होऊन उसाकडे पाहू लागला. उसाच्या फडात कोल्ही कुत्री घुसतात, रानडुकरे हिंडतात हे त्याने ऐकले होते. त्यापैकीच तर हा आवाज नव्हे. न जाणो एखादे रानडुक्कर असेलही उसाचा नाश करीत हिंडत असेल. आता आले अंगावर म्हणजे पंचायतच. आपल्या पावलाच्या आवाजाने सावध होऊन एकदम धावून आले म्हणजे काय करायचे. त्यापेक्षा इथेच थांबावे, नीट कानोसा घ्यावा आणि मगच पुढे जावे या विचाराने किसन न्हावी होता त्या जागीच थांबला. अगदी मुकाट्याने आवाज न करता उभा राहिला. कान टवकारून अदमास घेऊ लागला. 1-2 मिनिटे अशी गेली. मग पुन्हा उसात खसपस झाली. पाने हलली आणि अस्ताव्यस्त कपड्यानिशी एक बाई भराभरा बाहेर आली. तिच्या मागून आणखी एक कुणीतरी पुरुष माणूस आले. पाटील? किसनने पहिल्याबरोबर त्याला ओळखले. नकळत त्याच्या तोंडून एकदम मोठ्यांदा शब्द आले. आ? कोण पाटील? त्याबरोबर त्या दोघांचेही लक्ष बाजूला लांब उभ्या असलेल्या किसन न्हाव्याकडे गेले आणि त्या बाईच्या तोंडून एकदम किंकाळीच बाहेर पडली. तिचा चेहरा पांढरा फटक पडला. दोन्ही हात तोंडावर घेऊन ती तरणी ताठी बाई धूम पळाली. मोठ्या वेगाने पळाली आणि क्षणात त्या फडात दिसेनाशी झाली. तोंडाचा आ करून किसन त्या प्रकाराकडे बघत उभा राहिला. एकदा बाई पळालेल्या दिशेकडे टकामका पाहत राहिला. पहिल्यांदा त्याला काही कळले नाही. नीटचा संदर्भ लागला नाही. पण थोड्याच वेळात त्या लबाड आणि धूर्त माणसाच्या सगळे लक्षात आले. त्याच्या डोक्यात चक्क प्रकाश पडला. मग किसन जरा खाकरला आणि मोठ्यांदा म्हणाला, पाटील? पाटील चोरासारखा उभा राहिला होता. आपली गुप्त भानगड सागरसंगीत या माणसाला समजली हे कळल्यामुळे तो भयंकर शरमला होता. मान खाली घालून गुपचूप उभा होता. किसनने हाक मारली पण त्याने चकार शब्द काढला नाही. मग न्हाव्याने पुन्हा खाकरल्यासारखे केले. जवळ जाऊन पुन्हा हाक मारली. पाटील? पाटील मान उचलून हळू आवाजात म्हणाला, आ? काय भानगड आहे? काय नाही. किसनने डोळा मिचकवला. आगाऊपणाने त्याच्या खांद्याला आपल्या खांद्याने हिसका दिला. हल्लं? खरं सांगा की राव. काय नाही म्हणतो तर? आता पण कोण होती ती बाई?
होती अशीच. तुला काय करायचं आहे? म्या ओळखलंय तिला. बोडक्याची रंगू होती नवं का? या लबाड नाव्याने बाईला बरोबर ओळखले. हे पाहून मात्र पाटील मनात हादरला, फार घाबरून गेला. आता याने उद्या जर गावात बोंबाबोंब केली तर आपली अब्रू जाईल, तिचीही जाईल आणि फार चमत्कारिक प्रसंग येईल. या विचाराने पाटील मनात भिवून गेला. पण वरकरणी तसे न दाखवता तो म्हणाला, बरं मग तुझं म्हणणं काय? न्हावी साळसूदपणाने बोलला. म्हणणं काय असणार? उद्या गावात समद्यांना जाहीर होणार हे. मग तुमची शोभा काय राहिली? न राहू दे. अन तिचं कसं होईल? कुणाचं? रंगूचं. बोडक्याच्या रंगूचं म्हणतो मी. तिला तोंड काढायला जागा राहील का गावात? न राहू दे. राहिलं, पण पाटलीनबाईसनी बी कळलं हे, आणि मग कमी जास्त झालं तर मग माझ्याकडे नाही का काही? पाटलिनीचे नाव काढल्याबरोबर पाटलाचा उरलासुरला धीर सुटला. आपल्या जहाबाज बायकोला जर ही गोष्ट कळली तर ती आपल्याला खेटरानेच मारील. जोड्याजवळीही उभे राहू देणार नाही. घरातून अक्षरशः हाकलून देईल आणि आपल्या माहेरची 10-5 माणसे बोलावून लाठ्या काठ्यांनी चेचून काढेल. सोडणार नाही. आपल्या जहाबाज बायकोचा हिसका पाटलाला पक्का माहीत होता. तिच्यापुढे बोलण्याची त्याची टाप नव्हती. म्हणून न्हाव्याने पाटलिनीचे नाव काढल्याबरोबर त्याच्या काळजात धस्स झाले. चेहरा एकदम पडला. काकुळतीला येऊन तो म्हणाला, ए बाबा, आता पाया पडू का तुझ्या? जरा तोंड आवळून बस. शपथ आहे माझी. न्हाव्याने अगदी नाईलाज झाल्यासारखा चेहरा केला. आपली गोळी बरोबर लागू पडली हे लक्षात आल्यामुळे मनात खुश झालेला तो गडी साळसूदपणाने म्हणाला, तसा कसा खोटेपणा करावा? पाटलीनबाई मला धाकल्या भावासारखा मानती. पहिल्यापासून तिच्यापासून असली गोष्ट कशी चोरून ठेवू? छ्या छ्या, आपल्या बाच्यानं ते होणार नाही. पाटलाला मनातून फार संताप आला, पण तो गिळून तो शांतपणे म्हणाला, अरे असं करू नगस, ऐक माझं. न्हाव्याने मान हलवली. ओहो, तुला काय लागल ते देतो, मग झालं. हे ऐकल्यावर न्हाव्याने कान टवकारले, डोळे विस्पारले. काय देतोस? काय तू म्हणशील ते. बघ, आईशपथ, अगदी आईशपथ. न्हाव्याने मग मनाशी किंचित विचार केला. पाटलाकडे एकदा टक लावून पाहिले. जरा थांबून तो म्हणाला, 4 पायली ज्वारी दे बरं, आत्ताच्या आत्ता. देतो, पण तोंड बंद. कबूल? कबूल. बंद म्हणजे बंद. अगदी डिंक लावतो वटाला, मग झालं. अखेरीस सौदा पटला आणि थोडक्यात निभावले. म्हणून पाटील मनात खुश झाला. त्याने 4 पायली जोंधळे न्हाव्यापुढे ओतले, त्याचे चुंबडे बांधून दिले आणि पुन्हा पुन्हा त्याला बजावून सांगत त्याची मळातून रवानगी केली. न्हावी खुशीत घरी आला. बायकोपुढे चुंबडे टाकून म्हणाला, घे अगं, लागल तेवढी ज्वारी घे. सकाळपासनं वरडत होतीस ना, घे आता. एवढी मोठी ज्वारी पाहून न्हाव्याची बायको चकितच झाली. नवऱ्याला चांगलेच ओळखून असणारी ती बाई तोंडावर हात घेऊन म्हणाली, आ बया बया, एवढं चुंबडं? न्हावी फुशारून म्हणाला, तर मग कुठं डाका बिका घातलास का काय? न्हावी तिच्याकडे रागावून बघत म्हणाला, डाका घालाय तुझा नवरा काय चोर भामटा हाय वय?
किसन न्हावी म्हणत असत्यात लोक मला. डोसक्यानं पैसा मिळवत असतो मी, तू काय समजलीस? आणि त्याने मिशीला उगीचच पीळ भरला. डोसक्यानं? हां, परीस हुडकून काढलाय मी परीस. आता जे मागन ते मिळेल. हा हा. बोलता बोलता न्हावी हसला. एखादा ढग गडगडावा तसा हसला आणि मनाशीच बोलत राहिला. त्याच्या बायकोला काही कळले नाही. तिला वाटले की नवऱ्याने काहीतरी गांजाबिंजा ओढला असावा किंवा दारूची बाटली ढोसली असावी. त्याशिवाय हे असलं अर्थशून्य बोलणं त्याच्या तोंडून बाहेर येणार नाही. घरात खायला अन्नाचा कण नाही आणि हा म्हणतो की आपल्याला परीस सापडलेला आहे. आता आपण जे मागू ते मिळेल. काहीतरी खूचटासारखा बोलतो आहे झालं. बघूया काय करतो ते. पण किसन न्हावी खूचटासारखा मुळीच बोलत नव्हता. नीट विचार करून बोलला होता. पुढच्या सगळ्या गोष्टी त्याने मनात नीट जुळवून ठेवल्या होत्या. 4-2 पायली ज्वारी त्याने 8-15 दिवस बसून झकास खाल्ली. निम्मी शिम्मी विकून मीठमिरची तेल यांची सोय केली आणि 10-15 दिवस गडी निवांत बसून जेवला. दुसरा काहीही उद्योगधंदा त्याने केला नाही. 10-15 दिवस गेले. घरातली ज्वारी संपत आली तसा तो एके दिवशी उठला आणि चावडीवर गेला. पाटलाला म्हणाला, राम राम हो पाटील. पाटील एकटाच होता. ही पिढा पुन्हा इकडे का आली हे त्याला समजले नाही. काम बाजूला सारून त्रासिक आवाजात तो म्हणाला, का रे लेका, का आलास सकाळच्या पारी? न्हावी मिस्किल आवाजात बोलला, काय नाही उगीच. तरी पण काय नाही, जरा गहू दे र 2 पायली. इकत कशा पायी? बक्षीस दे. पाटील चिडला. ओरडून म्हणाला, बक्षीस? हा हा. लेका तू कोण र? माझा जावई का युवाई? काय भंडारा आहे का लेका? पाटलाने न्हाव्याला शिव्या दिल्या. त्याच्या सगळ्या कुळाचा उद्धार केला. पण न्हावी चिकट बोकरासारखा तिथेच बसून राहिला. एक अक्षर बोलला नाही. पाटील शिव्या देऊन दमला आणि न्हाव्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा कामाकडे बघू लागला. किसन न्हाव्याने मक्षीर वाजवायला सुरुवात केली. थोड्या वेळानं तो बसाड्या आवाजात मोठ्यांना गाणे म्हणू लागला. रंगू बाजाराला जाती हो जाऊ द्या. त्याबरोबर पाटील चमकला. त्याचा चेहरा खरकन उतरला. एकदम खालच्या आवाजात तो म्हणाला, हे र काय लेका, कुठं काय? न्हावी मांड्यांवर दोन्ही हातांनी ताल धरीत म्हणाला, गाणं म्हणतोय मी आपलं, रंगू बाजाराला. पहिलं बंद कर तुझं गाणं. पाटील काव येऊन ओरडला, घेऊन जा घरनं गहू. पर मला असं चिरडीला आणू नगस गड्या. आता मी कशाला चिरडीला आणतोय तुम्हासनी? आधीच वय म्हणाला असता तर. असं म्हणून न्हावी तिथून हलला. गालातल्या गालात हसत गेला. पाटलाच्या घरी जाऊन त्याने 2 पायली गहू घरी आणून टाकले. मग 1.5 महिना त्याने पाटलाच्या नावाने पोळ्या खाल्ल्या. दोन्ही वेळेला खाल्ल्या. काही उद्योगधंदा न करता तो खुशाल घरी पडून राहिला. तेव्हापासून त्याचा हा धंदाच झाला. घरी काही कमी जास्त जरूर पडली की तो सरळ उठे आणि पाटलाकडे जाई. टिळा उघड असं म्हटल्याबरोबर अलिबाबाच्या डोळ्यासमोर जशी संपत्तीची रास उभी राही तसे त्याचे झाले. रंगू एवढा शब्द उच्चारल्याबरोबर त्याच्या पायाशी नाही त्या गोष्टी येऊन पडू लागल्या. जर ही गोष्ट बाहेर फुटली तर रंगूच्या घरची माणसं आपल्या अंगावर येतील. पाटलीन खेटरांनी पूजा करील आणि तिच्या माहेरची बलदंड माणसं मरस्तवर चोपून काढतील. या विचाराने घाबरलेला पाटील न्हाव्यापुढे अगदी शेळीसारखा झाला. न्हावी मागेल ते देऊ लागला आणि त्या धूर्त लुच्च्या माणसाची मोठी चंगळ उडाली.
त्याच्या घरी हळूहळू ज्वारीचे पोते आले, गव्हाचे चुंबडे, गुळाचे ढेकूळ आले, सरपणाचा ढीग पडला आणि काहीही उद्योग न करता न्हावी ते खात राहिला. कुठल्याही नव्या गोष्टीची गरज पडली की न्हावी पाटलाकडं जाई मिस्किलपणाने म्हणे, काय पाटील, रंगू काय म्हणतीये? त्याबरोबर त्याला जे पाहिजे ते मिळे. मधून पाटलाला असा दम भरून न्हाव्याने चांगलीच धन केली. 2-4 महिन्यात गडी सुधारला. त्याचे गाल वर आले, अंगावर तुकतुकी आली. निवांत खाऊन खाऊन त्याचे पोट चांगलेच सुटले. पाटलाने काही दिवस धीर धरला. थोडक्यासाठी कशाला म्हणून पहिल्यांदा त्याने फारशी तक्रार केली नाही. न्हाव्याला तो जे मागेल ते दिले, पण नंतर तो पस्तावला. न्हाव्याचा लोभ वाढतच गेला आणि आपण त्याच्यात चांगले कैचीत सापडलो हे पाटलाला कळून चुकले. त्याच्यावर काय उपाय काढावा हे तो मनाशी शोधू लागला आणि काही माणसं न सापडल्यामुळे मनातल्या मनात झुरत राहिला. त्याला दुसरे काही सुचेनासे झाले. 4-2 महिन्यात पाटलाचे गाल बसले. तो फिकट दिसू लागला. छातीच्या फासळ्या मोजून घ्याव्यात इतक्या वर आल्या. त्याचे दंड वाळले, मांड्या वाळल्या, गर्दन एखाद्या करकोच्यासारखी झाली. प्रदर्शनातल्या खोंडासारखा दिसणारा पाटील आता अगदी खोकडासारखा दिसू लागला. पाठीत पोक काढून चालू लागला. त्याच्या डोक्यावरचे पांढरे केस स्पष्ट दिसू लागले. असे 4-2 महिने लोटले आणि बाळंतपणाची सुट्टी आटपून पाटलीन परत आली. पाटलाची तब्येत इतकी उतरलेली बघून तिला मोठे आश्चर्य वाटले. तिने चौकशी केली तेव्हा काहीतरी उडवाउडवीची उत्तरे देऊन पाटलाने वेळ निभावून नेली, पण तरीही त्याची तब्येत आणखीच खालवली. गडी वरचेवर वाळतच चालला तेव्हा मात्र तिला राहावेना. मग एके दिवशी ती खनपटीलाच बसली. म्हणाली, सांगा, तुम्हाला काय होतंय? कशापायी झुरताय एवढं? पाटील हसायचा. निष्फळ प्रयत्न करून म्हणाला, या काय तरीच तुझं बोलणं. आता झुरायला काय झालंय मला? मग तुम्हाला गोड वाटत नाही का? छा, मग काय भूतबाधा झाली म्हणावं? तसलं काय नाही. उगी तू डोसक्याला त्रास देऊ नगस. मग काय झालं तब्येत उतरायला तुमची? काय नाही, असं म्हणून पाटलाने एक मोठा सुस्कारा सोडला. आता सांगताय मला का डोसकं फोडू तुमच्या मोरो? रागारागानं असे बोलून पाटलीन उठली. तिने घरातला पाटा वरवंटा समोर आणून ठेवला. डोके फोडायची तयारी केली. गोष्टी अशा थरावर आल्या. पाटील घाबरला. पाटा वरवंटा बाजूला ढकलून तो ओरडला, अगं हे काय करतीस? मग सांगा. बायकोशी खनपटीलाच बसल्यावर पाटलाला मग मार्गच उरला नाही. बिचकत अडखळत मान खाली घालून त्याने झालेला सगळा प्रकार बायकोला सांगितला. भोडक्याच्या रंगूशी आपले सुतगुत कसे जुळले, तिला आपण फडात कसे बोलावले, न्हाव्याने चुकून तो प्रकार कसा पाहिला आणि आतापर्यंत त्याने कसे लुबाडले याचा सगळा इतिहास त्याने वर्णन करून सांगितला. मान खाली घालून हळूहळू सांगितला. ही हकीकत ऐकून पाटलिनीचे डोके चढले. तिचा चेहरा लालबुंद झाला. नवऱ्याला तिने लाख शिवी मोजली. त्याचा नाही त्या प्रकाराने उद्धार केला. शेवटी शिव्या देऊन तीच थकून गेली. अखेरीस म्हणाली, केलं ते केलं. इतके दिवस लपून का ठेवलं माझ्यापासनं ते सांगा. आधी का नाही सांगितलं मला? बोला, आधी बोला. पाटील तिच्या माऱ्यानं अर्धमेला झाला होता. तो भीत म्हणाला, मला तुझी लई भ्या वाटली. म्हणलं तुला कळलं तर जोड्यालाच हाणशील मला. जोड्याला हाणशील म्हणजे खेटरानंच बडविलं असतं मी तुम्हाला. पाटलीन असे संतापाने म्हणाली खरे, पण मनातून ती फार खुश झाली. आपला नवरा एवढा आपल्याला भिवून आहे, इतका आपल्या ऐकण्यात आहे याचा तिला अभिमान वाटला. आपल्या नवऱ्याविषयी तिला हळूहळू
कौतुक वाटू लागले. एखाद्या लाडक्या वांड जनावराकडे पाहावं तशी ती नवऱ्याकडे पाहत राहिली. मग ती म्हणाली, बरं जाऊ द्या, काय भिवू नगासा अन जीवाला खाऊन घेऊ नगासा. मी बघून घेते त्या नावगंडाला. म्हणावं, बोंबल तुला काय बोंबलायचं असेल ते, मी भेत नाही. बायकोचे हे आश्वासन ऐकून पाटील खुश झाला. त्याच्या चेहऱ्यावर फार दिवसांनी हसू आलं. त्याने मान डोलावली. बरं आहे, काय झालं तरी तुम्ही नर हायसा. अहो, तुमच्या हातनं हे होणार नाही तर कुणाच्या हातनं होईल. तर पण पुन्हा त्याला शंका आली. मग लाडे लाडे तो म्हणाला, अगं पण बोडक्याच्या माणसासनी जर हे कळलं तर मग. पाटलीन ठसक्यात म्हणाली, काय होईल, लई तरकटी माणसं आहेत ग, मला हाणतील कवा तरी रानात. हाणत्यात. कोण माझ्या नवऱ्याला हात लावतंय तेच बघती मी. माझ्या माहेरची 25 माणसं आणीन मी, अगदी करवेल. हां, आणि ठोकून काढील समद्यांना. हे ऐकल्यावर पाटील भलताच खुश झाला. आता आपल्याला काही भीती राहिली नाही याची त्याला खात्री पटली. आता येऊन जाऊन एकच गोष्ट राहिली. ज्या लुच्च्या नाव्याने आपल्याला दम देऊन लुबाडले त्याची एकदा चांगली जिरवली पाहिजे. त्याशिवाय समाधान नाही होणार आपलं. त्या हलकट माणसाचे चांगले तोंड फोडले पाहिजे. अशी त्याला अद्दल घडविली पाहिजे की पुन्हा त्याच्या थोबाडातून रंगू हा शब्द बाहेर पडता उपयोगी नाही आणि काय गोष्ट घडली याचा कुणाला पत्ता लागता उपयोगी नाही. पाटलाने हा विचार बायकोला बोलून दाखविला. तेव्हा तिलाही ती गोष्ट पटली. मनाशी विचार करून ती म्हणाली, खरं आहे तुमचं. त्या मुर्द्याला चांगला दणका दिला पाहिजे. त्या बिगार ते बेनं गप बसायचं नाही. मग तुम्ही राहा बिनघोर, मी काढते काहीतरी कळ. असे म्हणून पाटलीन उठून गेली. मनाशी विचार करीत राहिली. पाटील आपल्या उद्योगाला लागला. 4-2 दिवस असे गेले. पाटलाची बायको बाळणपणाहून नुकतीच परत आली होती. त्यामुळे लेकराला बघायला, पाटलीनीशी गोष्ट करायला गावातल्या आयाबाया रोज आंगडे टोपडे घेऊन येत होत्या. अशीच एक दिवशी नाव्याची बायको तिला दुपारचं आढळायला आली. बोलत बसली. गप्पावरून गप्पा सुरू झाल्या आणि शेवटी पोराबाळांचा विषय झाला. मान हलवून पाटलीन म्हणाली, पहिली लेक झाली त्याच्यावर मला पोरबाळच नाही. मला लई भ्या वाटायला लागलं. पर तेवढ्यात एक बाबा भेटला. त्यानं मला अंगारा दिला खायला. त्याचा शेवटी गुण आला बघा. पाटलीनीने सांगितलेली ही हकीकत ऐकून नाव्याच्या बायकोने कान टवकारले. पोटी पोरबाळ नसल्यामुळे तिने आजपर्यंत पुष्कळ गंडेदोरे नवसायास केले होते, पण कशाचाही उपयोग झाला नव्हता. तिला मूलबाळ झाले नव्हते. त्यामुळे रामबाण गुण देणाऱ्या अंगाऱ्याचा विषय निघाल्याबरोबर तिला उत्सुकता वाटली. गडबडीने ती म्हणाली, खरं म्हणताय काय पाटलीनबाई? आता काय सांगावं? सांगोवांगीची गोष्ट नव्हं, मला स्वतःलाच अनुभव आलाय. मग मला तरी द्या तो अंगारा, हाय का? बघते हां. असे म्हणून पाटलीनीने मनाशी किंचित विचार केल्यासारखे केले. मग घरात जाऊन शोधाशोध केली. शेवटी पेटी उघडून अंगाऱ्याची पुडी बाहेर काढली. हाय ग हाय. तरी म्हणलं आठवणीनं ठेवली होती आणि नाही कशी. पर अजून वाटतंय की तुला सांगावं का नाही. आता काय सांगायचंय त्यात? ह्यो नुसता अंगारा घ्यायचा नाही, त्याची एक पद्धत आहे. ती केली तर गुण. काय सांगचाल ते करीन द्या. नाव्याच्या बायकोने उत्सुकतेने हात पुढे केला. पाटलीनबाईंनी अंगारा देण्यासाठी आपलाही हात उचलला, पण एकाएकी परत मागे घेतला. तुला नाही जमायचं बाई. काय झालं?
ते करायला नवरा मुठीत असावा लागतो. माझा नवरा माझ्या ऐकण्यात होता म्हणून जमलं, हे तुला कुठून जमणार? पाटलिनीचे हे शब्द ऐकून न्हाव्याच्या बायकोला आपला मोठा अपमान झाल्यासारखे वाटले. या बाईचा नवरा मुठीत आहे आणि आपला नाही काय? काय म्हणेल ते करायला लावीन की, अशी काय त्याची टाप लागून गेली आहे? रागारागाने ती म्हणाली. तसं म्हणू नका हा पाटलीनबाई, आमची माणसं सुधीक आमच्या ऐकण्यातली आहेत. नाही म्हणायची बिशात नाही त्याची. हां खरं, अगदी खरं. बिनघोर सांगा, तुम्ही म्हणाल ते करीन. न्हाव्याच्या बायकोने फुशारकीने ही गोष्ट 4-2दा पाटलिनीच्या मनावर ठसवली. तेव्हा पाटलिनीने सुस्कारा सोडला, चेहऱ्यावर समाधान आणले. मग हरकत नाही, मग सांगते तुला समज व्यवस्थेशीर. पर एकदा सांगितल्यावर झालं पाहिजे, मग मागं हटून चालायचं नाही. न्हावीण निग्रहाने म्हणाली. तुम्ही सांगा तर खरं, असं करायचं? पाटलीन खाजगी आवाज काढून बोलली. कसं? नवऱ्यावर कुरघोडी करायची. कुरघोडी? हां, म्हणजे नवऱ्याला गुडघाभर रांगायला लावायचं. घोडा करतात ना पोरं, तसं करायला लावायचं. बरं, पुढं? आणि आपण त्याच्यावर बसायचं, त्याच्या तोंडात लगाम द्यायचा आणि झ्या करायचं. असं म्हणून पाटलिनीने हळूहळू सगळी पद्धत न्हाव्याच्या बायकोला समजावून सांगितली. त्यावरून न्हाव्याच्या बायकोला बोध झाला की नवऱ्याला दोन्ही हात आणि गुडघे टेकायला लावून घोड्यासारखे हिंडवायचे, त्याच्या तोंडात लगाम द्यायचा आणि आपण वर बसून त्याला झ्या करीत देवघरापर्यंत न्यायचे. तिथे दोघांनी जोडीने देवाला नमस्कार करायचा, पुन्हा कुरघोडी करायची, वर बसून झ्या करीत परत यायचे. मग प्रसाद म्हणून अंगारा खायचा. हा उपचार जरा अवघड आहे. बापाई गड्याला तो तितकासा पसंत पडत नाही, पण केला तर गुण मात्र 100% हमखास पोरबाळ. मात्र हा प्रकार कुणापाशी बोलायचा नाही, कुणाला सांगायचा नाही. सगळा मामला गुपचूप झाला पाहिजे. पाटलिनीने इतके सगळे सांगितल्यावर न्हाव्याच्या बायकोला अवसान चढले. मोठ्या ठसक्याने ती म्हणाली. एवढंच ना? मग हाय काय त्यात अवघड? आज रातच्यालाच मी करते, बघाच तुम्ही. नक्की? अगदी नक्की. न्हाव्याच्या बायकोने पुन्हा बोलून खात्री पटवली. तेव्हा पाटलीन खुश झाली. तिने अंगाऱ्याची पुडी तिच्या स्वाधीन केली. पुन्हा एकदा सगळ्या सूचनांची उजळणी केली. अंगारा कुठून मिळाला ते सांगू नकोस म्हणून बजावले आणि तिचा निरोप घेतला. मग पाटलीन घरी येताच पाटलाला म्हणाली. आज रातच्याला न्हाव्याच्या घरात मज्जा आहे. पाटील आश्चर्याने म्हणाला. कसली मज्जा? बघा तर खरं जाऊन तुम्ही. अंधार पडला की माळवदावर जाऊन बसा त्याच्या आणि बघा सवन्यातनं. उगी आपली गंमत बघा म्हणजे झालं. काय प्रकार आहे हे पाटलाला नेमके कळले नाही, पण न्हाव्याच्या घरी काहीतरी गमतीची गोष्ट घडणार आहे हे त्याने ओळखले. मग तो कडूसं पडेपर्यंत थांबला. अंधार झाल्याबरोबर हलला. न्हाव्याच्या घराच्या मागच्या भिंतीवरनं चढून वर माळवदावर जाऊन बसला. मधून सवण्यातून वाकून बघू लागला. थोडा वेळ गेला. चांगली रात्र झाली. सगळीकडे दाट अंधार पडला. जिकडे तिकडे निजानीज झाली. गाढ शांतता पसरली. आणि मग जेवणखाण करून देवळाच्या कट्ट्यावर गप्पा हाणायला गेलेला न्हावी डुलत सावकाश घरी परत आला. घरी येऊन बघतो तो सगळा मामला बिघडलेला. अंथरुणे घातलेली नाहीत, खरकटी निघालेली नाहीत आणि कोपऱ्यात बायको फुरंगटून बसलेली. न्हाव्याला काही कळले नाही. तो आश्चर्याने म्हणाला. का गं, अशी का बसलीस? काय बिघडलं तुझं? बायको फणकाऱ्याने म्हणाली. मला नका विचारू.
म्हणजे काय नाही अगं, पण काय झालं ते तर सांग. नवऱ्याने 4 हा प्रश्न केला. अर्जवे केली. तेव्हा बायको खिन्न आवाजात म्हणाली, काय सांगायचं, रोजचीच कटकट. आज 10 वर्ष झाली लगीन होऊन, पर पोटाला पोरबाळ नाही, तेनं माझ्या जीवाला गोडच वाटत नाही. तिच्याजवळ बसून न्हावी म्हणाला, अगं मग त्याला कसं काय करतीस, ही काय आपल्या हातची गोष्ट आहे. देवाची मर्जी असली तर अजून होईल. तसलं नका मला सांगू. लई दिस झालं मी ऐकती आहेच. बरं मग मग काय, मी सांगन तसं करणार का, तर पुढं बोलते. अगं पर काय, आधी वय म्हणा मग पुढं. नवरा बायकोची अशी बराच वेळ बोलाचाली झाली. शेवटी न्हावी कंटाळून म्हणाला, बरं बुवा, करीन तू म्हणशील तसं. आता सांग बघा हां, नाहीतर म्हणचाल मागणं नाही. न्हाव्याची बायको थोडी थांबली. पोटापाशी खोवलेली अंगाऱ्याची पुडी काढून तिने नवऱ्याला दाखवली. यो अंगारा मिळालाय, लई गुणकारी हाय म्हणा. खाल्ल्यावर मनाजोगतं होतं. बायकोचं हे बोलणं ऐकून न्हावी खो खो करून हसला. त्याच्या मनावरचे ओझे उतरले. हत्तीच्या मायला, एवढंच होय. अगं मग खा की खुशाल, कोण न ग म्हणतंय. मापटभर का अंगारा खाईनास. तसं नव्हं, मग आधी कुरघोडी करायची मग खायचा यो. कुरघोडी, बायकोने ठसक्याने मान हलवली. हां म्हणजे. मग न्हाव्याच्या बायकोने कुरघोडी म्हणजे काय ते सांगितले. अंगारा खाण्यापूर्वी हे पथ्यपाणी पाळणे कसे आवश्यक आहे ते नवऱ्याला नीट समजावून दिले. ते ऐकून न्हाव्याचा चेहरा बदलला, कसनुसं झाला. शेवटी तोंड वेडवाकडं करून तो म्हणाला, अगं हॅट, काहीतरीच खुळचटाव आणि काय सांगतीस, आपल्याला नाही कबूल. मग बायकोही चिडली. रागारागाने म्हणाली, मी सांगेन तसं करीन म्हणला आणि आता नाही म्हणता होय. वा, उगी काय वाटेल ते सांगशील तू, मी करावंच काय. मग नाही करणार. आपल्याला नाही पटत. बर, माझ्या जीवासाठी करा, तुम्हाला न का पटना. छा, भलतंच काय सांगतेस. असा संवाद बराच वेळ चालला. न्हाव्याच्या बायकोने नवऱ्याची अर्जवे फार केली, विनंत्या केल्या, पण न्हावी काही बदला नाही म्हणून तिला धुडकावून लावू लागला. मग मात्र न्हाव्याची बायको चिडली. तिचा संताप अनावर झाला. पोरबाळ होण्याची सोन्यासारखी संधी आलेली असताना आपल्या नवऱ्याच्या मूर्खपणाने ती हातचीत चालली हे पाहून तिचे डोके फिरले. थाळदिशी नवऱ्याच्या टाळक्यावर आपले डोके आपटून ती ओरडली, मग मारा आता मला, डोसकं फोडा माझं. आणि तिने पुन्हा त्याच्या डोक्यावर आपलं डोकं आपटलं. बेभानपणे आपटलं. इतक्या जोराने की न्हाव्याच्या सबंध मेंदूला झिंझिण्याच आल्या. त्याला काही सुचेनासं झालं. डोक्याला हात लावून तो घाबरून ओरडला, अगं हे काय करतीस. मग काय तर, तुम्हाला पटत नाही माझं, सांगितलेलं ऐकायचं नाही, मग जीव ठेवून काय करू. असे म्हणून तिने आपल्या डोक्याचा पवित्रा घेतला. नवऱ्याच्या डोक्याकडे खुंशीपणाने पाहिले. त्याबरोबर न्हावी पुन्हा घाबरला. बायको एवढे म्हणते आहे तर करूया कुरघोडी, नाहीतरी कोण आपल्याला बघायला येणार आहे, असा विचार करून तो म्हणाला, बरं माझी आई, होऊन जाऊ दे तुझ्या मनासारखं. आणि मग कुरघोडी झाली. दोन्ही हात नि गुडघे भुईला लावून न्हाव्याने घोडाघोडा केला. बायकोने त्याच्या तोंडाला दोरी अडकवली. लगाम हातात घेऊन ती त्याच्या पाठीवर बसली. झा करून तिने लगाम ओढला. तेव्हा हे घोडे मुकाट्याने देवाघरची वाट चालू लागले. चालता चालता गुडघ्यांना
खरचटत होते. त्रास होत होता, पण हळूहळू न्हाव्याला मोठी गंमत वाटू लागली. बायकोला खुश करण्याच्या हेतूने तो म्हणाला, काय, कसं काय आहे घोडं? अखेर आपल्या तपश्चर्येला फळ आले म्हणून बायकोही खुश झाली होती. मान हलवून ती म्हणाली, आता काय सांगावं, पंचकल्याणी हाय चांगलं, लई झाक. अशी ही मिरवणूक खोलीतून देवघरापर्यंत गेली. तिथे दोघेही नवरा बायको देवाच्या पाया पडली. मग पुन्हा ही खाजगी मिरवणूक पहिल्या ठिकाणी परत आली. इतका वेळ पाटील अगदी गुंग होऊन सवण्यातून हा प्रकार पाहत होता. बाहेर पडणारे हसू मोठ्या मुश्किलीने दाबीत होता. पण हा पंचकल्याणी घोडा मालकाला घेऊन परत खोलीत आल्यावर मात्र त्याला राहवले नाही. तो एकदम खूक करून हसला, मोठ्यांदा खाकरला. त्याबरोबर न्हावी चमकला. बायकोला त्याने पाठीवरून एकदम ढकलून दिले. ताडकन उभे राहून त्याने कानोसा घेतला. मोठ्यांदा विचारले, कोण आहे? पण त्याच्या या प्रश्नाचे उत्तर काही आले नाही. बायको रागावून म्हणाली, कुठं कोण आहे? उगी काहीतरी भास झाला तुम्हाला. नाही ग, मी आवाज ऐकला चांगला, वरनच कुठनं तरी आला. थांब. असे म्हणून न्हावी तरातरा उठला. आपला हा उद्योग कुणी पाहिला तर नाही या विचाराने चुटचुट लागलेला न्हावी भराभरा जिना चढून माळवदावर आला. सबंध माळवद त्याने शोधून पाहिले, पण माळवदावर कुणी नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी पाटील चावडीत सरकारी बुके चाळीत बसला होता. सकाळची मोठी प्रसन्न वेळ होती. सोनेरी उन्हे सगळीकडे पसरली होती. लोक कामधंद्याला लागले होते आणि पाटील सरकारी बुके चाळीत बसला होता. तेवढ्यात किसन न्हावी समोरून आला. चावडीच्या पायऱ्या चढून तो वर आला. हे पाटलाने पाहिले. तो आगाऊपणाने आपल्या मांडीला मांडी लावून जवळ बसला, हेही त्याला दिसले. पण तो काही बोलला नाही. मान खाली घालून मुकाट्याने बुके चाळीत राहिला. मग न्हावी काहीतरी गुणगुणू लागला, शीळ वाजवू लागला. तरीही पाटलाने तिकडे लक्ष दिले नाही. थोड्या वेळाने न्हावी आपणहूनच बोलला. मिश्किल आवाजात त्याने हाक मारली, पाटील. पण पाटलाने वर मान केलीच नाही. न्हाव्याने हाकेचे उत्तर येण्याची थोडीशी वाट पाहिली. मग पुन्हा हाक मारली, पाटील. पाटलाने वर मान केली. न्हाव्याने कुतूहलाने पाहिले. त्याने पाहिल्याबरोबर न्हाव्याचे लबाड डोळे एकदम लकाकले. पाटील? संथपणे पाटलाने विचारले. काय र? न्हावी हसला. खाजगी आवाज काढून म्हणाला, रंगू काय म्हणतीये? पण नेहमीप्रमाणे पाटलाचा चेहरा उतरला नाही. त्याने काही कळलेच नाही अशी मुद्रा केली. हातवारे करून विचारले, काय म्हणालास? या खेपेस न्हावी जरा मोठा आवाज काढून म्हणाला, नाही, रंगू काय म्हणतीये? हा प्रश्न ऐकल्यावर पाटलाने न्हाव्याच्या डोळ्याला डोळा भिडवला. त्याच्याकडे टकलावून पाहिले. एकदा श्वास घेतला, सोडून दिला. मग संथ पण खणखणीत आवाजात तो म्हणाला, रंगू म्हणतीये की पंचकल्याणी घोड्यावर बसून अंगारा खाऊ वाटतोय. त्याबरोबर न्हावी ताडकन उडालाच. एक चकार शब्द बोलला नाही. त्याने चावडीखाली उडी घेतली आणि लांब टांगा टाकीत तो धूम घराकडे पळाला. द मा. मिरासदार यांची कुरघोडी नावाची विनोदी कथा येथे समाप्त. गंमत गोष्टी द मा. मिरासदार.